नमस्कार मैत्रिणींनो, तर असा हा ग्रीन चिकन ना तुम्हीही बनवून पहा. खूप मस्त आणि टेस्टी होतो. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. काही नाही, सोपी रेसिपी आहे. कोणताही मसाला नाही आपल्याला बनवायचा आहे. असं नक्की तुम्हाला आवडलं ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथे आपल्याला सुकलेला पुदिना घ्यायचा आहे. तर तुम्ही ओला पुदिना वापरला तरी चालणार आहे. एक मी आपली चिमटीवरून पुदिना वापरला, कोथिंबीर खूप सारी आणि आलं लसूण पेस्ट. आता त्या चिकनला जे मी लावलं आहे ते जे मी वाटण हे चिकनला पहिलं माझ्याकडे होतं म्हणून मी लावून ठेवलं होतं. आता जे चिकनला मला जेवढं लागणार होतं तर तेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवून लावलं. आता तुम्ही जेवढं चिकन घ्याल ना त्या प्रमाणात ते कोथिंबीर पुदिन्याचा वापर करायचा आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट हे वाटून आपल्याला घ्यायचं आणि मग जे आपण चिकन घेतलं आहे त्याला लावून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये मिरची तिखटपणासाठी वापरली तरी चालणार आहे, मिरचीही टाकलीत. त्याचबरोबर मीठ घेतलं आणि आपल्याला 3 ते 4 छोटे चमचे आपण पोहे खातो त्या चमच्याने आपल्याला इथे दही वापरायचं आहे. पण दही आहे ना ताजं असावं, आंबट दही वापरू नका चिकनला ज्यावेळेला आपण मॅरिनेशन लावून ठेवतो तेव्हा. आणि हे साधारण 2-3 तासनं आपल्याला छान फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. मस्त असं मॅरिनेट होतं चिकन आणि नंतर तुम्ही त्याची टेस्ट पाहाल ना खूप अप्रतिम अशी लागते. तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. येतं आपल्याला इथे 1 चमचा म्हणजे पळी भरून मोठा तेल घ्यायचा. कांदा आहे ना जाडसर कांदा चिरून घ्यायचा. तो तेलावरती थोडासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर हे एकसारखं आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. आता तिखटाचं प्रमाण म्हणाल ना तर तुम्ही जर ह्याच्यामध्ये मिरची वापरली तर तिखट ज्याप्रमाणे तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा याच्याऐवजी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरी चालणार आहे. तर इथे आता चिकन आपल्याला जे मॅरिनेशन करून ठेवलं होतं तर मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला फोडणीमध्ये घालून मग आपल्याला ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला साधारण एक झाकण ठेवून 5 मिनिटे इतकं वाफ काढायचं आहे. आता आपण ह्याला काय केलं आहे, तेलावर ते जे चिकन ओतून घेतलं ते पहिलं पाणी न घालता एकसारखं मिक्स करून घ्यायचं, तेलावरती परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण दह्याचा वापर केला आहे त्याच्यासाठी आणि सगळे मसाले व्यवस्थित असे चिकनला लागले पाहिजेत. आता पाण्याचा न वापर करता इथे झाकण ठेवायचं, 5 मिनिटं वाफ काढायची आणि मग पुन्हा आपल्याला ते झाकण काढून एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर आपण काहीच केला नव्हता तरी पण चिकनला पाणी पहा किती खूप सारं आहे आणि चिकन आहे ना एक ते दुसऱ्या वाफेमध्ये शिजून जातं. त्यामुळं आपल्याला इथे पाणी न वापरताच पहिलं चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर एकदा ना मैत्रिणींनो खरंच असं चिकन करून पहा, तुम्हाला पण आवडेल. या पद्धतीने पुन्हा झाकण ठेवून पुन्हा आपल्याला एक वाफ काढून घ्यायची 5 मिनिटाच्या अंतराने. पुन्हा आपल्याला हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा छान असा मसाला आपला घट्टसर झालेला आहे. त्यामुळे इथे ना जास्त कडकडीत पाणी नाही घ्यायचं, फक्त गरम पाणी. कारण फोडणीमध्ये थंड पाणी ओतलं ना तर त्याची चव थोडीशी बिघडते, त्यासाठी ना गरम पाणी ओतायचं. तर हे गरम पाणी आपल्याला ज्याप्रमाणे रस्सा हवा, सुका हवं त्याप्रमाणे इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. आता हे पाणी आपण घातल्यानंतर एक पुन्हा आपल्याला उकळी काढून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तुम्ही झाकण ठेवू शकता आणि इथे आपल्याला फक्त आता ते घट्टसर करायचं आहे त्याच्यासाठी आपण इथे एक वाफ काढून घेतली. तर असं हा चिकन तुम्ही एकदा ट्राय नक्की करा. व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारावर शेअर करा. तर हे असं चिकन पहा किती सुंदर. आणि तुम्ही या पद्धतीने जर याच्यामध्ये रस हवा असेल तुम्ही रस्सा ठेवून दिलात तरी तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करा, म्हणजे तुम्हालाही आवडेल. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.